नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चेसच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी 21 तारखेला मित्रांनो इंग्लिशचा पेपर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर मित्रांनो 21 तारखेला होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 21 तारखेला तुमचा जो पेपर होणार आहे, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जातील, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील, किती कोणते प्रश्न नसणार आहे, पेपर कसा लिहायचा, चांगले गुण तुम्हाला कसे मिळतील, संपूर्ण तुम्हाला माहिती मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं इंग्लिशचं मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे तुमच्यासमोर मी ओपन केली आहे. आता तुम्ही म्हणाल की ही प्रश्नपत्रिका कशाची आहे आणि कधीची आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही ठिकाणी बघू शकता 2023ला म्हणजेच मित्रांनो काय, तर आता 2024ची तुमची बोर्ड परीक्षा आहे 2024ची. आणि ही जो प्रश्नपत्रिका मित्रांनो ही मार्च 2023ची, म्हणजेच मित्रांनो मागच्या वर्षी जे विद्यार्थी 12वी पास झाले, त्या 12वी पास जे झाले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आलेली होती. म्हणजेच काय, तर बोर्डाने मित्रांनो काढलेली ही प्रश्नपत्रिका आहे, बोर्डाने तयार केलेली ही प्रश्नपत्रिका आहे. बोर्डाने मित्रांनो नवीन जे या ठिकाणी प्रश्न काढलेले होते प्रश्नपत्रिकेमध्ये, त्याची मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच काय, तर मार्च 2023ची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला नक्की फायदा होणार 2024च्या बोर्ड परीक्षेमध्ये. म्हणजेच तुमचा 21 तारखेचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून तुमच्यासमोर मी ही प्रश्नपत्रिका डायरेक्ट आणलेली आहे. तुम्ही बघू शकता ऑफिशियली ते मित्रांनो बोर्डातर्फे जी प्रश्नपत्रिका दिली जाते ती प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ठिकाणी मी ओपन केलेली आहे. तुम्ही बघू शकता 3 घंट्याचा तुम्हाला ठिकाणी टाईम मिळतो पेपर लिहिण्यासाठी. आणि मित्रांनो 16 पेजेसची ही प्रश्नपत्रिका असते आणि मित्रांनो तुम्हाला 80 गुण या ठिकाणी मिळतात. यामध्ये तुम्हाला सेटही दिलेला तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कारण मित्रांनो सेट वाईज मित्रांनो ही प्रश्नपत्रिका असते. आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर यामध्ये पहिलं सेक्शन तुम्हाला ठिकाणी असते मित्रांनो प्रोज. पण त्या अगोदर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिले असतात, म्हणजे काही सूचना दिल्या असतात, ह्या सूचना तुम्हाला वाचायच्या असतात, तुम्ही वाचू शकता. नंतर बघा मित्रांनो, पहिले यामध्ये मित्रांनो डायरेक्ट स्टार्टिंगला काय करायचे, सेक्शन 1 मित्रांनो असतं प्रश्नपत्रिकेमध्ये. सर्वात पहिलं मित्रांनो सेक्शन असतं सेक्शन 1 फ्रोज. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. आता फ्रोजमध्ये मित्रांनो पहिला प्रश्न असतो बघा क्वेश्चन 1चा ए पार्ट. म्हणजेच काय मित्रांनो बघा, क्वेश्चन 1 त्याचा ए पार्ट असतो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज लिहायचे असतात मित्रांनो. बघा आता ॲक्टिव्हिटीज कशा, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजेच तुम्हाला खाली दिलेल्या मित्रांनो ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी लिहायचे असतात मित्रांनो. किती मार्क्स असतात तुम्हाला, 12 मार्क्स या ठिकाणी मिळतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी विचारल्या जातात. आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो. हा पॅरेग्राफ मित्रांनो कुठला असतो, तर हा पॅरेग्राफ मित्रांनो तुमच्या पुस्तकातला असतो. म्हणजेच काय, तुम्ही 12वीला जो इंग्लिशचे मित्रांनो पुस्तक असतं ते इंग्लिशचे पुस्तक तुम्ही शिकलेलं असतं, त्या शिकलेल्या पुस्तकामध्ये मित्रांनो कोणताही एक पॅरेग्राफ या ठिकाणी त्यांनी घेतलेला असतो. तर तो मित्रांनो हा पॅरेग्राफ आहे. तुम्ही बघू शकता हा पॅरेग्राफ मित्रांनो 2023मध्ये 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेला होता. हा पॅरेग्राफ मित्रांनो तुम्हाला येऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी हा पॅरेग्राफ या ठिकाणी दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी पॅरेग्राफ येतो. जवळजवळ मित्रांनो 300 ते 275 शब्दांचा हा पॅरेग्राफ असतो. यामध्ये मित्रांनो बघा पहिला प्रश्न विचारण्यात आला होता A1 मित्रांनो क्वेश्चन 1 मधला एचा A1 म्हणजेच मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 1 यामध्ये सांगितलं तर चूज अँड रिराईट द 2 करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजेच काय मित्रांनो, तर 2 कोणकोणते बरोबर जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला ठिकाणी ओळखायचे यामधून. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. आता मित्रांनो कुठून ओळखायचे, तर हा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो, या पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा असतो, यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. एकदम इझिली असतं मित्रांनो. ठीक आहे, ह्याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. तुम्ही या ठिकाणी 4 मित्रांनो ऑप्शन दिले, हे 4 पैकी तुम्हाला 2 या ठिकाणी ओळखायचे आहेत. नंतर A2 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मित्रांनो 2 गुण मिळतात. आता यामध्ये काय सांगितलेलं बघा, द रिराईट डेव्हलप इन अ इन्फोसिटी कॉम्प्लेक्स ड्युरिंग हिज स्टे इन मुंबई. तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ह्या तुम्हाला ठिकाणी ज्या एका ब्लँकेट दिला आहे ह्या तुम्हाला ठिकाणी मित्रांनो भरायचे असतात. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफमध्ये याचे आन्सर मिळतील. आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो याही वर्षी, म्हणून तुम्हाला मी हे संपूर्ण पॅरेग्राफ दाखवते, संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखवते. कदाचित मित्रांनो कोणताही प्रश्न विचारला जाईल हे सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला मी संपूर्ण प्रश्नपत्रिका ओपन करून दिली आणि तुमच्यासमोर या ठिकाणी मांडलेली, जेणेकरून मित्रांनो या वर्षाच्या बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणून सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ठेवायचा असतो, म्हणून तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका ओपन केली डायरेक्ट. ठीक आहे, तर बघा आता 3 नंबरची ॲक्टिव्हिटीज असते मित्रांनो A3. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 गुण मिळतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी अशा प्रकारे पॉझिटिव्ह क्वालिटीज आणि निगेटिव्ह क्वालिटीज देखील लिहायची सांगितलेलं आहे. याचे तुम्हाला 2 गुण ठिकाणी मिळतील. 4 तुम्हाला ठिकाणी मित्रांनो क्वालिटीज लिहायचे आहे, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह. यापैकी निगेटिव्हचे 2 लिहायचे, पॉझिटिव्हचे 2 लिहायचे आहेत. यामध्ये तुम्हाला 2 गुण ठिकाणी मिळतील. म्हणजेच प्रत्येक एक क्वालिटी तुम्हाला अर्ध्या गुणांसाठी असणार आहे. नंतर बघा मित्रांनो
मित्रांनो ए फॉर ॲक्टिव्हिटीज असते, यामध्ये सांगितलेलं आहे गिव्ह एनी फॉर सजेशन्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. म्हणजेच काय तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी सुधारण्यासाठी कोणतं तुम्ही देखील सजेशन द्याल, कोणत्या देखील तुम्ही उपाय द्याल, कोणत्या तुम्ही देखील सूचना द्याल हे तुम्हाला देखील लिहायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुमचे वैयक्तिक मत तुम्हाला विचारले म्हणजेच याला पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही म्हणू शकता. पर्सनल रिस्पॉन्स मित्रांनो याला म्हणतात. यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतात. आता मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स या टॉपिक मित्रांनो हा जो टॉपिक दिला तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल कशी सुधारू शकता, तर हा प्रश्नही तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट या ठिकाणी ओपन केलेला आहे. ठीक आहे, तर 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतात. हा प्रश्न कोणीही सोडायचा नाही, सर्वांनी हा प्रश्न लिहायचा असतो कारण इझिली तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर A5 ॲक्टिव्हिटी असते लँग्वेज स्टडी, याची तुम्हाला देखील मित्रांनो 2 गुण या ठिकाणी मिळतात. नंतर तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला A6 ॲक्टिव्हिटी असते. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जोड्या जोडायचे असतात बघा. मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर ॲनाटॉमीज इन कॉलम बी. म्हणजेच काय तर मित्रांनो कॉलम 1च्या कॉलम बीच्या या ठिकाणी तुम्हाला जोडायला यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी जोडायला यायचे आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे बघून जोडायला यायचे असतात. याची तुम्हाला मित्रांनो 2 गुण मिळतात. म्हणजेच काय तर मित्रांनो क्वेश्चन 1 लक्षात घ्या. काय क्वेश्चन 1चा मित्रांनो ए पार्टमध्ये किती ॲक्टिव्हिटीज होत्या मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटीचे मित्रांनो प्रत्येकी किती गुण होते 2. म्हणजेच तुम्हाला किती गुण मिळाले मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटीचं तुम्ही सोडवलं तुम्हाला ठिकाणी 12 गुण मिळालेत. म्हणजेच काय क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला ठिकाणी ए पार्टचे 12 गुण मिळाले. आता मित्रांनो याचा बी पार्ट बघूया. क्वेश्चन 1मध्ये बी पार्ट असतो, तर याच्यामध्ये मित्रांनो 2 पार्ट आहे B1 आणि B2. आता B1चे मित्रांनो तुम्हाला 3 गुण मिळतात, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये मित्रांनो नॉन टेक्स्टुअल ग्रामर तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला ठिकाणी मित्रांनो पॅसिव्ह ॲज तुम्ही ठिकाणी बघू शकता. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम ऑफ द अबव. म्हणजेच काय तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न आहे याची तुम्हाला ठिकाणी मित्रांनो पॅसिव्ह वॉइस ओळखायला सांगितलेलं, याचे तुम्हाला 1 गुण मिळतील. नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं ह्यामध्ये तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर दुसरा तुम्हाला ठिकाणी मित्रांनो प्रश्न असतो. यामध्ये इनडायरेक्ट स्पीच तुम्ही ठिकाणी बघू शकता. आयडेंटिफाय तुम्हाला करायची इनडायरेक्ट स्पीच, याची तुम्हाला मित्रांनो 1 गुण मिळेल. नंतर तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 1 गुण या ठिकाणी मिळणार. म्हणजेच 3 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले त्याची तुम्हाला ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत. जरा मित्रांनो B1 पार्ट आता B2 पार्ट असतो. यामध्ये B2 पार्टमध्ये मित्रांनो स्पॉट द एरर, म्हणजेच तुम्ही ठिकाणी मित्रांनो इझिली याचं उत्तर देऊ शकता. आता मित्रांनो याचे तुम्हाला 1 गुण मिळतात. जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तरी चांगलं आहे, नाही केलं तरी काही हरकत नाही करण्याची मित्रांनो 1 गुण तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. पण मित्रांनो B1 जो पार्ट आहे हा सॉल्व नक्की करा, याची तुम्हाला 3 गुण मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तर क्वेश्चन 1 आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितला. क्वेश्चन 1चे मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळतील, जवळजवळ मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 16 गुण या ठिकाणी मिळतील. तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते जवळजवळ मित्रांनो 16 गुण तुम्हाला ठिकाणी बघू शकता. तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते जवळजवळ ठिकाणी तुम्हाला 16 गुण मिळणार आहेत क्वेश्चन 1चे. ठीक आहे, जर तुम्ही पूर्ण सॉल्व केला झाला मित्रांनो क्वेश्चन 1. नंतर तुम्ही खाली जर स्क्रॉल केला तर तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी स्टार्ट होतो. तुम्ही बघू शकता सर्व प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ओपन केली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल, तुम्हाला वाचायची असेल किंवा तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करा. फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मी प्रोव्हाइड करणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही प्रश्नपत्रिकेची PDF डाउनलोड करून घ्या आणि विद्यार्थ्यांनो ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. कारण ह्यामधून तुम्हाला काही ना काही क्वेश्चन विचारले जातील किंवा मित्रांनो सेम टू सेम हे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेसुद्धा ठिकाणी अभ्यास करून ठेवायचे. कारण 2023 म्हणजेच मित्रांनो मागच्याच वर्षी आलेली ही प्रश्नपत्रिका आहे आणि बोर्डानेच मित्रांनो तयार केलेली ही प्रश्नपत्रिका आहे. म्हणून मित्रांनो याचा अभ्यास नक्की करून ठेवा. कारण तुम्हाला मित्रांनो सांगता येत नाही, ह्यामधून काही ना काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मित्रांनो ही PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये मित्रांनो ए पार्ट असतो. आता मित्रांनो हा जो ए पार्ट आहे तर यामध्ये मित्रांनो फरक काय असतो, तर यामध्ये मित्रांनो क्वेश्चन 1 आपण जो बघितला क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये मित्रांनो ए पार्ट बघितला. त्यामध्ये मित्रांनो पॅराग्राफ होता. तो पॅराग्राफ कुठला होता, तुमच्या पुस्तकामधला होता, तुमच्या पुस्तकातला मित्रांनो होता. आता मित्रांनो हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे याचाही मित्रांनो ए पार्ट आहे. पण हा जो मित्रांनो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ मित्रांनो तुमच्या पुस्तकातला राहणार नाही. हा पॅराग्राफ मित्रांनो बाहेरील असेल, म्हणजेच तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील मित्रांनो हा पॅराग्राफ आहे. म्हणजेच काय एखाद्या न्यूजपेपरमध्ये दिला असेल किंवा एखादी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर एखाद्या पुस्तकातला असेल दुसऱ्या जो तुमच्या पुस्तकात नाही आहे, जो तुमच्या इंग्लिशच्या सिलेबसमध्ये नाही आहे, असा मित्रांनो हा पॅराग्राफ असतो, बाहेरचा असतो मित्रांनो पुस्तकाच्या. तो पॅराग्राफ तुम्हाला दिला जातो. यावर मित्रांनो तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सोडवायची असतात. किती ॲक्टिव्हिटीज असतात, जसे तुम्ही क्वेश्चन 1मध्ये 6 ॲक्टिव्हिटीज सोडवल्या त्याची तुम्हाला 12 गुण मिळाले. तसं मित्रांनो क्वेश्चन नंबर 2मध्ये ए पार्टमध्ये तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात, पण हा पॅराग्राफ बाहेरच असतो. यालाही तुम्हाला 12 गुण मिळतात. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सेम असतो मित्रांनो. फक्त पॅराग्राफ पुस्तकातला आहे की बाहेरचा आहे यावर मित्रांनो तो डिपेंड असतो. ठीक आहे.
याची तुम्हाला 12 गुण मिळतात. आता तुम्हाला एमध्ये मित्रांनो ॲक्टिव्हिटीज विचारले जातील. आता सेम ॲक्टिव्हिटीज मित्रांनो अशा प्रकारे असतील बघा. हा पॅराग्राफ तुम्हाला विचारलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इमेजसुद्धा ठिकाणी दिली जाते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही इमेज तुम्हाला ठिकाणी सॉल्व्ह करायला लागते. कारण मित्रांनो ह्यामध्ये सांगितलेलं बघा ॲक्टिव्हिटी नंबर 1 कंप्लीट द वेब डायग्राम. म्हणजेच काय तर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो हे 4 ज्या बॉक्स दिले यामध्ये तुम्हाला ठिकाणी मित्रांनो शब्द लिहायचे असतात, वाक्य लिहायचे असतात. तुम्ही बघू शकता. याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर A2 ॲक्टिव्हिटी असते. यामध्ये तुम्हाला मित्रांनो 2 गुण मिळतात. A3 मध्येही तुम्हाला मित्रांनो 2 गुण या ठिकाणी मिळतात. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर A4 असतं मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. आणि मित्रांनो A5 ॲक्टिव्हिटी असते. ह्यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला A6 मित्रांनो ॲक्टिव्हिटी असते. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजे जवळ तुमचे 12 गुण या ठिकाणी झाले. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 2चा बी पार्ट असतो समरी रायटिंग. म्हणजेच काय तर मित्रांनो वरील जी पॅराग्राफ दिला त्याची तुम्हाला ठिकाणी समरी रायटिंग करायची असते. याचे मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळतात तुम्ही ठिकाणी बघू शकता. याचे तुम्हाला 3 गुण मिळतात. किती गुण 3 गुण मिळतात. म्हणजेच मित्रांनो किती 12 आणि 3 किती झाले तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो जवळजवळ 12 आणि 3चा तुम्ही विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो 15 होतात. आणि 15 आणि 3 मित्रांनो 18 होतात. म्हणजेच काय तर यामध्ये सी पार्ट असतो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये B1 असतो आणि B2 असतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मित्रांनो A पार्ट असतो, B पार्ट असतो आणि C पार्ट असतो. यामध्ये B1 नसतो आणि B2 नसतो. फक्त A पार्ट, B पार्ट आणि C पार्ट असतो. C पार्टला मित्रांनो 3 गुण, B पार्टला सुद्धा 3 गुण आणि मित्रांनो A पार्टला 12 गुण असतं. असे टोटल तुमचे मित्रांनो 18 गुण या ठिकाणी होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गुण मिळवू शकता. आता यामध्ये मित्रांनो सी पार्टमध्ये तुम्हाला माइंड मॅपिंग करायची असते. एक तुम्हाला टॉपिक दिला बघा. अशा प्रकारे हा टॉपिक दिला आहे. याची तुम्हाला मित्रांनो माइंड मॅपिंग या ठिकाणी करायची असते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 सुद्धा आपण या ठिकाणी बघितला. आता मित्रांनो सेक्शन 2 स्टार्ट होते. सेक्शन 1 आपण बघितलं मित्रांनो प्रोज. आता सेक्शन 2 मित्रांनो स्टार्ट होतं आहे पोएट्री. क्वेश्चन नंबर 3पासून तुम्ही बघू शकता. क्वेश्चन नंबर 3पासून मित्रांनो हा या ठिकाणी सेक्शन स्टार्ट होतो. पोएट्री म्हणजेच काय पोएम. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक पोएम दिली जाते बघा. अशा प्रकारे एक पोएम आहे. तुम्ही बघू शकता. ही पोएम तुम्हाला विचारले जाऊ शकते. अशा प्रकारे एक पोएम असते. यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायचे असतात. ही एक पोएम आहे. तुम्ही बघू शकता. ही पोएम असते. यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज असते बघा. पहिली ॲक्टिव्हिटीज आहे रिअरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट्स ॲज पर दिअर ऑकरेशन इन द पोएम. म्हणजेच काय जी वरील तुम्हाला जी पोएम दिली आहे या पोएमनुसार मित्रांनो तुम्हाला हे जे काही मित्रांनो वाक्य दिलं आहे जे इन्सिडेंट आहे जे घडलेल्या घटना आहे ह्या तुम्हाला ठिकाणी मित्रांनो लाईन बाय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अरेंज करायच्या. म्हणजेच मित्रांनो 1 नंबरला कोणती घटना झाली, 2 नंबरला कोणती घटना झाली, 3 नंबरला कोणती घटना झाली अशा तुम्हाला ठिकाणी अरेंज करायची. तुम्हाला फक्त 2 गुण मिळतील. फक्त तुम्हाला पोएम वाचायची. पोएममध्ये तुम्हाला त्याचे उत्तर मिळतात. तुम्ही इझिली याचे उत्तर देऊ शकता. 2 गुण तुम्हाला इझिली मिळतील. ॲक्टिव्हिटी नंबर 2 असते मित्रांनो. यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक मित्रांनो वेब डायग्राम दिली जाईल. याची मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण मित्रांनो जी ऑप्शन दिली हे तुम्हाला ठिकाणी फिल करायची. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर A3 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो ॲक्सेप्ट एनी रिस्पॉन्सिबिलिटी करेक्ट आन्सर. तुम्ही ठिकाणी बघू शकता. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर A5 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो पोएटिक डिव्हायसेस. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि मित्रांनो यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 5 असते कंपोजिंग लाईन्स. याचे मित्रांनो तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळतात. आता तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये आता बी पार्ट असतो. बी पार्ट मित्रांनो काय ॲप्रिशिएशन असते. याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. हा पार्ट कोणी सोडायचा नाही कारण मित्रांनो इझिली तुम्हाला याची 4 गुण या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. तर मित्रांनो झाला आपल्या ठिकाणी क्वेश्चन कंप्लीट. आता यामध्ये मित्रांनो पुढचा आपला जो क्वेश्चन आहे तो मित्रांनो स्टार्ट होतो. पण त्याच्या अगोदर मित्रांनो सेक्शन 3 लागतं. कारण मित्रांनो क्वेश्चन तिसऱ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सेक्शन दुसऱ्या ठिकाणी लागलं. त्याला मित्रांनो पोएट्री तुम्ही म्हटलं. बघू शकता क्वेश्चन 3 याचं मित्रांनो सेक्शन 2 होते पोएट्री म्हणजेच पोएमवर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले. आता मित्रांनो सेक्शन 3 लागतं. कोणतं मित्रांनो रायटिंग स्किल. हा मित्रांनो कुठून लागतो तर क्वेश्चन नंबर 4पासून हा मित्रांनो सेक्शन लागतो बघा. सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल. हा जो सेक्शन आहे मित्रांनो हे सेक्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला 16 गुण मित्रांनो ह्या ठिकाणी मिळतात. इझिली मित्रांनो 16 गुण तुम्हाला मिळतात. आता बघा काय सांगितलं आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर देअर इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय तर तुम्हाला खाली 2 किंवा 3 ऑप्शन दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणती मित्रांनो एक ॲक्टिव्हिटी सोडायची याची तुम्हाला 4 गुण मिळतील. आता बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता. तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं पहिला ऑप्शन मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किंवा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑर दिले शब्द. ऑर म्हणजेच काय तुम्ही एकतर हे सोडवा किंवा हे सोडवा. यामध्ये काय स्टेटमेंट ऑफ प्रपोज. एक तर हे सोडवा किंवा हे सोडवा. याची तुम्हाला ठिकाणी 4 गुण मिळतील. आज हे झाल्याच्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले बघा. याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले. 1 नंबरचा ऑप्शन आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, दुसरा ऑप्शन आहे स्टेटमेंट ऑफ प्रपोज आणि मित्रांनो तिसरा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे ग्रुप डिस्कशन. याचे मित्रांनो तिन्हीपैकी तुम्हाला कोणतं एक सोडायचं याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. आता यामध्ये मित्रांनो बी पार्ट असतो. बी पार्टला मित्रांनो कोणतंही एक तुम्हाला सोडायचं यामध्ये याची तुम्हाला 4 गुण मिळतात. एक तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ईमेल रायटिंग करू शकता किंवा रिपोर्ट रायटिंग करू शकता. हे बघा तुम्हाला ऑर शब्द दिसतोय. म्हणजेच एक तर हे सोडवा
किंवा मित्रांनो तुम्हाला आणखी खाली दिलेलं आहे बघा, एक तर हे सोडवा. यामध्ये ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन काय, तर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला देखील तयार करायचे असतात 8-10. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 गुण मिळतात. किंवा तुम्ही देखील रिपोर्ट रायटिंग करू शकता, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. किंवा तुम्ही ईमेल रायटिंग करू शकता, याचे तुम्हाला 4 मिळतात. पण ह्या तिन्हींपैकी मित्रांनो एकच सोडवायचं आहे. हे 3 लिहायची आवश्यकता नाही, फक्त एकच सोडवायचं आहे. ठीक आहे, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. म्हणजे 4-4 8 गुण तुमचे त्या ठिकाणी झाले. आता ह्यानंतर मित्र तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर यामध्ये सी पार्ट असतो, याची तुम्हाला 4 गुण मिळतात बघा. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. यामध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग करता आले तर स्पीच रायटिंग करा. किंवा मित्र तुम्ही जर खाली बघितलं तर कंपेअरिंग करा, याची तुम्हाला 4 गुण मिळतात. किंवा तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो एक्सपान्शन ऑफ आयडिया करा, याची तुम्हाला 4 गुण मिळतात. याचे मित्रांनो 4 गुण झाले. आणि ह्यानंतर मित्रांनो तुम्ही जर खालीच केलं तर ह्यामध्ये डी पार्ट असतो. ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 ऑप्शन असतात. एक तर ड्राफ्टिंग रिव्ह्यूचे तुम्हाला 4 गुण मिळतात. जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो ब्लॉग रायटिंग तुम्ही करू शकता, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. किंवा मित्रांनो प्रिपेरिंग अँड अपील, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. या तिन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक सोडवा, तुम्हाला 4 गुण मिळतात. म्हणजेच तुमचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे, याचे तुम्हाला 16 गुण या ठिकाणी इझिली मिळतात. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन असतात, तुम्ही कोणताही सोडू शकता. आणि सर्वात मित्रांनो जास्त गुण जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच जे रायटिंग स्किलचं सेक्शन असतं यामध्ये सर्वात जास्त गुण तुम्ही मिळवू शकता, कारण 16 गुणांचं मित्रांनो हे रायटिंग स्किल आहे. आणि इझिली मित्रांनो तुम्ही 16 गुण मिळवू शकतात. क्वेश्चन नंबर 4 पासून हे सेक्शन स्टार्ट होतं. तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर मित्रांनो आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट होतो. आणि मित्रांनो हे सेक्शन कोणतं असतं, तर नॉवेलचं सेक्शन असतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेक्शन नंबर 4. आता यामध्ये मित्रांनो कोणतं आहे, नॉवेल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 पासून हे सेक्शन स्टार्ट होतं. याच्यामध्ये तुम्हाला 16 गुण मिळतात. आता मित्रांनो बघा, पहिल्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज दिले ए पार्टची, याची तुम्हाला 4 गुण मिळतात. यामध्ये तुम्हाला मित्रांनो जोड्या जुळवायच्या असतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी आन्सर ठिकाणी द्यायचे असतात, याचे तुम्हाला 2-2 गुण मिळतात. म्हणजे 4 गुण तुमचे झाले. नंतर मित्रांनो तुम्ही जर खाली गेलं तर बी पार्ट असतो, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. तुम्ही बघू शकता, तुम्हाला फक्त मित्रांनो 50 शब्दांमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे, याचे तुम्हाला 4 गुण मिळतात. नंतर सी पार्ट, याचेही मित्र तुम्हाला 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असतं, याचे तुम्हाला मित्र 4 गुण मिळतात. यामध्ये डी पार्ट असतो, याचे मित्र तुम्हाला 4 गुण मिळतात. 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असतं. म्हणजेच तुमची प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते. 16 पानांची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका असते. ठीक आहे, तर संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला मी दाखवली आहे आणि किती गुण कोणत्या प्रश्नांना असतं संपूर्ण समजून सांगितलेलं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला आता संपूर्ण माहिती समजली असेल. जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला 2022ची प्रश्नपत्रिका हवी असेल, ही 2023ची प्रश्नपत्रिका आहे, म्हणजेच मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. जर तुम्हाला त्याच्या मागच्या वर्षी म्हणजेच 2022ची प्रश्नपत्रिका हवी असेल तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघा. त्यामुळे तुम्हाला मी 2022ची प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती प्रश्नपत्रिका बघा, सोडवा, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. ही PDF तुम्हाला हवी असेल ह्या प्रश्नपत्रिकेची तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड करणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली टेलिग्राम चॅनलची, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDFची लिंक मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.